प्रायः श्री विघ्नहर्ता गणेशाला वंदन करून नटेश्वर रंगदेवतेला भावपूर्ण स्मरून श्री देव दाड चरणी नतमस्तक होऊन आणि उपस्थित नाट्यरसिकांना मानाचा मुजरा करून श्री दाड देवाच्या पुनर्स्थापनेच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त चालू असलेल्या महोत्सवातील पहिलं नाट्यपुष्प हौशी नाट्यमंडळ पाळीवाडा सानंद सादर करीत आहोत। श्री नकुळ विष्णू गावडे लिखित काल्पनिक 3 अंकी संगीत नाटक आसुरी लालसा। आसुरी लालसा। दिग्दर्शक श्री विलास परब। भय हारक हे शिव शंकर भव भय हारक हे शिव शंकर भव भय हारक त्रिवार वंदन हे दाड देवा त्रिवार वंदन हे दाड देवा हे शिव शंकर भव भय हारक हे शिव शंकर भव भय हारक। भस्म विभूषिता हे असुराशना भस्म विभूषिता हे असुरा। अरे रे दुर्दैवा असा किती छळ चालवलास तू। एका मागून एक असे किती आघात सहन करावेत आम्ही। देवा पूर्वजन्मी आम्ही कोणता असा दुष्कर्म केला होता म्हणून त्याची सजा तू आम्हाला देतोय। माझा ज्येष्ठ पुत्र आक्रांत उत्तरेकडील राजा दुर्जन सिंहाचा पराभव करून विजयी मुद्रेने स्वग्रही परतत असताना एका जंगल वाटेवर त्याचं डाकू जंगीरांच्या काही मोठभार माणसाने अपहरण केलं आणि तेही आमचे बंधू प्रधान नागवर्मा सोबत असताना आणि त्यांना या अपहरणाची चाहूल लागू नये याला काय म्हणावं। पुत्राच्या या विरहाचं दुःख असह्य होऊन माझी पत्नी माझी अर्धांगिनी निलिमा देवी मला या संसाराच्या सारे पाट्यावर अर्ध्यावर सोडून तरीही आम्ही जगता आहोत का तर या राजाचा राजवंश टिकावा म्हणून। पण मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय असलेला माझा पुत्र विशाल तोही या नियतीच्या दुष्ट चक्रातून सुटलेला नाही। रात्रंदिवस तो आजारपणामुळे रुग्णशय्यावर झुरत आहे। पुढे या राज्याचं काय होईल देवच जाणो। महाराज
महाराज, युवराजांची प्रकृती जास्तच ढासळली आहे. काय? होय महाराज, प्रधानजींनी कुठल्या तरी एका वैद्याला आणून एक औषधाची पुडी पाण्यात मिसळून दिली. त्यामुळे युवराजांना रक्ताच्या उलट्या झाल्या. काही केल्या ते थांबत नाही. तसाच त्यांचा चेहरा पण काळा पडत चालला आहे. कुठल्या वैद्याला आणलं प्रधानजीने? आणि आता आहेत कुठे ते? राजवैद्याला पोहोचवायला गेले आहे. ही प्रधानजीची बेपर्वाई आहे. आमचे छोटे बंधू तसेच या राज्याचे प्रधान असले म्हणून काय झालं? आमच्या आज्ञेचं उल्लंघन त्यांनी केलंच कसं? ते काही नाही. त्यांना या गोष्टीचा जाब विचारायलाच हवा. शिपाई, आज्ञा महाराज. बाहेर नीट लक्ष ठेव. आमच्या आज्ञेशिवाय कुणालाही हात पाठवू नकोस. युवराजाची तब्येत सुधारावी यासाठी आम्ही स्वतः जातीनं प्रयत्न करू. जी हुजूर. आतापर्यंत जुळवात आलेली कार्य कशी व्यवस्थित पार पडलीत आणि हेही कार्य पार पडले की आमची फत्ते. मग मी या राजाचा सम्राट, आमचे युवराज कालनाथ प्रधानजी आणि तुम्ही सेनापती. हे तुमचं स्वप्न सत्यात उतरलंच म्हणून समजा. माझ्या अघोरी मंत्रशक्तीच्या जोरावर भारलेलं औषध युवराजांना पाजलंय. त्यातून सावरणं तर सोडाच, ते आता काही क्षणात स्वर्गाची वाट धरतील. वीरवर्माच्या मृतात्म्या, तुम्ही माझे पिताजी होता. हा तुमचा पुत्र नागवर्मा युद्ध कलेत निपुण आणि राष्ट्राभिमानी असून सुद्धा माझ्यापेक्षा तो ज्येष्ठ म्हणून राज्याभिषेकाचे अधिकार तुम्ही चित्रवर्माला दिलात. आम्हा दोघांच्या जननी वेगवेगळ्या होत्या, पण जन्मदाते तुम्हीच होतात. मग माझ्याशीच पक्षपात का? आम्हा दोघांना समान अधिकार का दिलात नाही? मी तुम्हाला विचारतो की मी असा कोणता विद्रोह केला होता या राज्याशी म्हणून हुजूर हुजूर करणारं प्रधानपद माझ्या पदरात टाकलं? माझा पुत्र कालना ज्येष्ठ असूनही त्याच्या अधिकाराची तुम्ही पायमल्ली केलीत. पण याद राखा पिताजी, चित्रवर्माचा समूळ वंश नष्ट करून सूड घेईन विश्वासघातकीपणाचा. सूड घेईन. सरकार, युवराजांची प्रकृती फारच बिघडली आहे. त्यांना होणाऱ्या रक्ताच्या उलट्या अजूनही थांबत नाही. कशा थांबतील? मंत्रशक्तीच्या जोरावर अत्यंत कडक आणि जालीम औषध पाजलं मी युवराज. शिपाई, सध्या युवराज कुठे आहे? आतल्या शामी आणण्यात. चला वैद्यराज, लवकर चला, नाहीतर युवराजांच्या जीवावर बेतेल. हो चला वैद्यराज, लवकर चला. मी आलोच मागाहून. एवढ्या मोठ्याने हसायला काय झालं पिताजी? तुझ्या मार्गातील काटा दूर होताना पाहून मलाही फार आनंद होत आहे. म्हणूनच मला हसू आवरत नाही. म्हणजे तो विशाल? होय, तो आता शेवटची घटका मोजत आहे. तो एकदा स्वर्गात पोहोचला की आमचं काम एकदम सोपं होईल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि कोण म्हणजे फडफडायला आला? चला निघूया आपण. ओम नमः शिवाय. 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 गौरी हर जगताचा धार. गौरी हर जगताचा धार.
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय दुष्टांचे दुरिते जाणुनी दुष्टांचे दुरिते जाणुनी अनंत रूपे सहज घेऊनी दुष्टांचे दुरिते जाणुनी अनंत रूपे सहज घेऊनी ओम नमः शिवाय 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 सद्भक्ताना राखी सदोदित सद्भक्ताना राखी सदोदित करुणी खलांचा संहार करुणी खलांचा संहार ओम नमः शिवाय 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 गौरी हर जगताचा धार गौरी हर जगताचा धार करिता जगतोद्धार गौरी हर जगताचा धार करिता जगतोद्धार ओम नमः शिवाय 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 जय अलख निरंजन बम बम भोले घाबरू नका राजन ज्याच्या पाठीमागे ईश्वरी सत्ता आहे ज्याचा जीव आपल्या प्रजेसाठी तीळ तीळ तुटतो जो नेहमी सत्याने वागतो त्याला काळही हिरावू घेऊ शकत नाही राजन तुमच्या बाळाचं आयुष्य फार उज्ज्वल आहे असा ईश्वरी संकेत आहे काय म्हणता गुरुदेव? धीर धरा तुमच्या बाळाच्या पूर्वपुण्याईमुळे मी तुमच्या राज्यात आलो राज रस्त्याने जात असताना मला अंतर्ज्ञानाने जाणवले की एका सत्यवादी राजाच्या युवराजावर फार मोठं संकट आलं आहे आणि ते मी निवारण्यासाठी इथे आलोय गुरुदेव, युवराजांना रक्ताची उलटी सुरू झाली आहे, काही केल्या थांबत नाही. काही क्षणात थांबेल माझं राजवाड्यात आगमन त्यासाठी झालंय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. राजन युवराजांच्या जीवावरचा धोका टळला आहे. काय म्हणता गुरुदेव? होय राजन, वाटल्यास खात्री करून घे. तुमच्या युवराजावर अघोरी मंत्रशक्तीचा प्रयोग करून अत्यंत जालिम असं विषारी औषध पाजले गेलं. काय विषारी औषध? होय राजन, पण माझ्या या कमंडुलातील त्यांच्यावर
मंत्र पाणी त्यांच्या मंत्रचारावर शिंपडतात तुमचा युवराज ठीक होईल. परंतु राजन, माझी एक अट आहे. बोला गुरुदेव, तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत, पण तुम्ही आत चला लवकर. पण राजन, माझी अट पहिल्यांदा ऐकून घे. बोला गुरुदेव. गुरुदेव, आज तुम्ही आमच्या युवराजांना जर ठीक केलं तर या माझ्या शरीराच्या कातड्याचे जोडे करून मी तुमच्या पायात घालीन. वाटल्यास हे संपूर्ण राज्य तुमच्या हवाली करून. धन्य आहात तुम्ही राजन. माझ्यासारख्या असीम भक्ती पाहून मी प्रसन्न झालोय तुझ्यावर. परंतु आमच्यासारख्या संन्यासांना धनाची व सत्तेची लालसा नाही. अवघे विश्वाची आमचे घर आणि तेथील लेकरे शांततेने आणि सद्भावनेने आणि सुखाने राहोत ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना असते. तुमचा युवराज ठीक होतात आम्ही त्याला परत करू. काय म्हणता गुरुदेव? तुम्ही घाबरू नका राजे. युवराजांचा कालांतराने त्यांच्यावरील संकटाचे निरासन होईल. संकट टळल्यावर तुमचा राजन आम्ही तुम्हाला परत करू. जशी आज्ञा गुरुदेव. चला राजन, युवराजांच्या शय्यागृहाकडे. ओम नमः शिवाय. जय अलख निरंजन. बम बम भोले. ए साल्या भिक्या, झोपू नकोस, नीट पहारा दे. रात्रीच्या 3ऱ्या प्रहाराला नुकतीच कुठे सुरुवात झालेली दिसते. अशा पेंगळ्या अवस्थेत महाराजांनी आम्हाला बघितलं तर सरळ सरळ नोकरीवरून काढून टाकतील. मग आम्हाला आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न सतवेल. महाराजांनी आम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यास महाराजांचा हुकूम या राज्यात चालतेच कुठे? सगळं सैन्य स्वतःच्या बाजून ओळून घेऊन ते अधिकार पदाची सर्व सूत्रे त्या दुष्ट नागवर्माने कधीच हिरावून घेतली. काय काय सांगतोस तू हे? हो, खरं तेच सांगतो. ज्येष्ठ युवराजांचे डाकू जंगीराने अपहरण केले. त्यानंतर माते समान असणाऱ्या राणीसाहेब हे जग सोडून गेल्या आणि आता छोटे युवराज रुग्णशेवर झुरतात. ह्याच संधीचा फायदा घेऊन त्या दुष्ट नागवर्माने राजा चित्रवर्मावर. पण या सर्वांचा सुगावा तुला कसा लागला? आमच्या एका सैन्यातील एका गुप्त हेराकडून ही गुप्त बातमी समजली. तर मग हे फार वाईट होणार आहे. फार मोठा प्रसंग ओढणार आहे. हे अरिष्ट ओढण्या अगोदर आम्ही ही गुप्त बातमी महाराजांना सांगून त्यांना सावध करायला हवं. नाहीतर देवा समान प्रिय असणारे महाराज आम्हाला कायमचे मुक्ती. होय दोस्ता, प्रजेवर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करणारे प्रजावत्सल चित्रवर्मा महाराज आम्हाला कायमचे पारखे होतील. पण या गोष्टीची कल्पना देण्याच्या प्रयत्नात असताना त्या दुष्ट नागवर्माला आमचा जरा जरी संशय आला तर तो आमची मुंडकी धडा वेगळी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतो, जाऊ दे, 4 दिवस कोणाची तरी चाकरी करायचीच आहे आम्हाला. मग या भानगडीत पडून स्वतःच्या पायावर धोंडा का म्हणून पाडून घ्यायचा? मला तुझं हे बोलणं पटत नाही. अरे, चित्रवर्मा महाराजासारखा कृपाळू सत्वशील राजा मिळणे हे दुरापास्त आहे. आम्ही त्यांचं अन्न खाल्लं आहे. काहीही करून त्यांना सावध करायला हवं.
नाही तर सत्तांध नागवर्माच्या हाती या राज्याची सूत्रे गेली तर या राज्याची दुर्गती व्हायला मागे पुढे पाहणार नाही. दोस्ता, तुझ्या या मताशी मी सहमत आहे रे, पण आम्हालाही 4 दिवस सुखानं जगायचे आहे ना. अजून आमची लग्ने पण झाली नाही. हा राजा गेला काय आणि दुसरा राजा आला काय? कुणाची तरी गुलामगिरी करायचीच आहे आम्हाला. म्हणून तुझ्या डोक्यावर असा विचार काय होतो? म्हणून ठीक आहे, तू म्हणतोस म्हणून तत्पुरती मी माझ्या मनातील विचार बाजूला ठेवतो. पण छोटे युवराज विशाल फारच अस्वस्थ दिसतात. ते या आजारातून उठतील असं वाटतं तुला? छोटे युवराज या आजारपणातून नक्कीच सावरतील. ज्येष्ठ युवराजामुळे हा प्रसंग कसा उद्भवला याची काही कल्पना आहे तुला? नाही, मुळीच नाही. विशाल नगरीहून वैद्य वेश परिधान करून जो आलाय तो एक वैद्य नसून मग नागवर्माचा हस्त आहे. आणि त्या दोघांनी संगनमत करून युवराज विशालचा काटा काढण्याचा कट रचला आहे. अरे, पण विष दिलं असतं तर येवाने युवराज मृत्यू पावले असते. तू म्हणतोस ते खरं आहे, पण त्यांनी ज्या औषधातून विष दिलंय त्याचा अंमल ताबडतोब होत नाही, तर हळूहळू त्याचा अंमल सुरू होतो आणि माणूस खल्लास होतो. काय काय सांगतोस तू हे? होय, पण आता घाबरण्याचं कारण नाही. युवराजांच्या जीवावरील हा धोका टळला आहे. एका संन्याशाने येऊन आपल्या मंत्रशक्तीच्या जोरावर त्यांच्या शरीरातील विष बाहेर काढलं. म्हणून आमच्या महाराजांनी आमच्याकरवी असा हा कडक पारा ठेवला आहे आणि आत कोणालाही सोडायचं नाही अशी सक्त ताकीद दिली आहे. हो, बरं. आज बरीच रात्र झालेली दिसते. डोळे पेंगळायला लागले. असं कर, प्रथम तू झोप, मी पहारा देतो. तुझी झोप पूर्ण झाल्यावर मी झोपतो, तू पहारा दे. बरं, पण आत कोणाला सोडायचं नाही असा महाराजांचा हुकूम आहे. खुद्द नागवर्माला सुद्धा. युवराजांच्या जीवाला धोका आहे ना. तसं काय तुम्हाला कुकुळ बाळ समजतोस की काय? नागवर्माने माझ्याबरोबर आगळी केलीच तर मी त्याच्याशी 2 हात करीन. वेळ प्रसंगी धारातीर्थी पडलो तरी त्याला आत जाऊ देणार नाही. ठीक आहे, तू पहारा दे. माझे डोळे झोपे वेळे जळ झाले, मी झोपतो. आणि हो, तशीच काही आफत आली तर मला ताबडतोब उठव. बरं, तू झोप. पकडा त्यांना, कापा, मारा, मारा, मारा. मारा, पकडा, पकडा, मारा, पकडा. थांबा, पळता कुठे? ए गोसावड्या, कुठे घेऊन चाललास विशालला? थांब, आताच तुमचा शिरच्छेद करतो. पकडा, पकडा. युवराज, कुणाला पकडा म्हणतात? तो भिक्षुक विशालला घेऊन पळून चाललाय. माझ्या डोळ्यात त्यांनी राग मारली आहे. मला काहीच दिसेनासे झाले. चला, पकडा त्यांना. युवराज, आपण निश्चिंत रहा. त्यांना पकडून
त्वरित तुमच्या समोर आणतो. ब्लॅकआउट करू. जाय ना मला तू. सेनापती भैरवनाथ, तुमच्या कार्याची हद्दच झाली. तुम्ही तिथं जातीने हजर असताना त्या भिक्षुकाने तुमच्या समक्ष युवराजांना घेऊन पलायन कसे केले? महाराज, त्या वैराग्याच्या अंगात एवढं काही सामर्थ्य होतं की तो समोर येताच त्याच्या तेजाने माझे डोळे दिपून गेले. झटकन त्याने आपल्या कमंडलातून पाणी युवराजावर शिंपडताच बेशुद्ध अवस्थेतून ते धडबडून जागे झाले आणि आपल्या रुग्णशय्येवर उठून बसले. त्यांचा काळा ठिग्गार पडलेला चेहरा पूर्वीसारखा ताजा तवाना झाला. माझ्या अघोरी शक्तीचा पुन्हा मी त्यांच्यावर प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, पण त्या वैराग्याच्या सामर्थ्यापुढे माझे सामर्थ्य फिके ठरले. ते पळून जात असताना मीही त्यांचा पाठलाग केला, पण मलाही त्यांनी चकमा दिला. पण तुझ्या कमरेला तलवार होती ना, ती तलवार विशालच्या पोटात खुपसून तू विशालचा खून का नाही केलास? तोच एक शेवटचा पर्याय होता माझ्याकडे. त्यांना मारण्यासाठी मी माझी तलवार खुपसली, पण क्षणाचाही विलंब न करता त्या वैराग्याने आपल्या झोळीतील राख काढून माझ्या डोळ्यात गुंतवली. त्यामुळे मला काहीच दिसेनासे झाले. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आणि याचाच फायदा घेऊन ते दोघेही पसार झाले. सरदार दुर्जनने पण त्यांचा पाठलाग केला, पण तोही व्यर्थ ठरला. अरे रे, सत्यात आलेल्या सर्व स्वप्नाचा मध्येच येऊन त्या संन्याशाने चुराडा केला. तो युवराज वाचला, जगला तर त्या मांडलिक राजाशी संधान करून या राज्यावर चाल करून येईल आणि आपले सारे अधिकार पुन्हा हस्तगत करील. अरे रे, उगाच सोडला त्या खावट्याला. त्या संन्याशाच्या औलादीने हा मध्ये येऊन सारा घोळ केला. परंतु पिताजी, आपणाला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. आपला हा पुत्र कालना तलवार बहादूर अशा निवडक सैन्याच्या तुकड्या घेऊन त्यांच्या शोध कार्यास लगेच कूच करतो आणि नगरे, उपनगरे, दऱ्या खोऱ्या जिथे कुठे तो विशाल असेल तिथून त्याला फरकटत आणून तुमच्या समोर उभा करतो. परंतु त्याचा ठाव ठिकाणा लागला असता तर त्याचा शोध घेणं तुला सोयीस्कर झालं. कोण आहे रे तिकडे? सरदार दुर्जन, आपण अंधार कोटीत डांबून ठेवलेल्या त्या थेरड्याला आमच्या समोर हजर करा. जशी आज्ञा महाराज. काय करू रे, अंगार अंगार होतोय सर्व अंगाचा. माझ्या हातात तर या भेड्या हाताने त्या घराघमाचा निवडीचा खोल घेऊन त्याचा रक्त घटा देऊन माझे प्रश्न शांत केले असते मी. सत्तांध राज लोविष्टा, तुला जर सत्याची हाव होती तर तशी मागणी माझ्याकडे करायला हवी होतीस. अरे मी क्षणात सारं राज्य तुला दिलं असतं, पण तू कूटनीतीचा अवलंब करून मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या माझ्या विषाला तू औषध म्हणून विष पाजलं. हा विश्वासघात मी काळत्रही विसरणार नाही. ईश्वराची कृपा म्हणून गुरुदेवाने माझ्या विशालला वाचवलं. विश्वासघात्या, धिक्कार धिक्कार असा तुझा. चूप थेरड्या, विश्वासघात आमच्यावर आमच्या पित्याने वीर वर्माने केला. या राजगादीवर दोघांचे समान अधिकार असताना तुला राज्याभिषेक करून प्रधानपद माझ्या पदरात टाकलं. माझी माता केकशी फार चतुर आणि चाणाक्ष होती, म्हणूनच तिनं शिकवलेल्या कूटनीतीचा अवलंब करून माझा अधिकारच मी हिसकावून घेतला आहे. तुझी माता कशी एक जाहिरी नागिण होती, म्हणूनच तिच्या पोटी तुझ्यासारखा जाहिरी नाग जन्माला आला. माझी माता सद्गुणाची खाण होती, तिने आम्हाला कूटनीती कधीच शिकवली नाही. तर दुसऱ्याचं भलं कसं करावं, दुसऱ्याचं वाईट चिंतू नये
प्रजा हीच आपली जननी, प्रजा हाच आपला देव. पण माझ्या सावत्र मातेच्या पोटी तू एक कुलांगार जन्माला आला. माझा पुरता कुलांगारपणे तुला कुठे कळून आलाय? चित्रवर्मा, माझी आसुरी लालसा पूर्ण करण्यासाठी तुझा ज्येष्ठ पुत्र आक्रांत याला मी प्रथम लक्ष बनवलं होतं. म्हणजे होय, उत्तरेकडील राजा दुर्जन सिंग यांचा पराभव करून येत असताना वाटेत काही दरोडेखोरांनी युवराज आक्रांताला पकडलं. मी आधीच आमच्या सैन्यामध्ये बंड करून सारं सैन्य माझ्या बाजूने वळवून घेतलं होतं. सारं सैन्य माझी आज्ञा शिरसावंद मानत असल्यामुळे युवराजांच्या मत्तीला कोणीही धावून गेला नाही. म्हणूनच युवराज आक्रांताचं अपहरण झालं. कृतज्ञ, खाल्या घराचे वासे मोजणाऱ्या पाप्या, या क्षणी तुझ्या गळा दाबून तुला ठार करतो. कान सताड उघडे ठेवून पुढे ऐक. तुझ्या हृदय सम्राज्ञीचा, आमच्या वहिनी साहेबांचा खून, त्याच्या अन्नात विष घालून एका धावसी करवी मी. काय रे चंडाळा, तिने तुझा कोसा कोणता अपराध केला होता म्हणून तिचा तू विनाकारण बळी घेतलास? अपराध? तिने माझ्या कार्याविषयी संशय व्यक्त केला होता, म्हणूनच तिला आपल्या प्राणाला मुकावं लागलं. नराधमा, राजद्रोह्या, कुठे फेडणार आहे ही पापा? अरे अशानं तू नरकात जाशील. ते माझं मी पाहून घेईल, पण मी तुला जिवंतपणे नरक यातना भोगायला लावणार आहे. शिपाई, जा, आज जाऊन हंटर घेऊन ये. बोल, त्या युवराज विशालला संन्याशाने कुठे लपून ठेवला आहे? असा वेड्यासारखा हसू नकोस, नाही तर या हंटाराच्या फटकाने तुझ्या देहाची चामडी सोलून काढेन. बोल, बोल. माझ्या या देहाची चामडीच काय, पण माझ्या देहाच्या राही राही रे एवढे जरी तुकडे केलेस तरी माझ्या तोंडून युवराजाबद्दल तुझा ठाव ठिकाणा मिळणार नाही. असं तुझा निर्धार कायम आहे तर मग घे. बोल हरामखोरा, बोल, बोल. दमलास हरामखोरा? अरे मार, आणखीन मार. ईश्वराच्या कृपेने माझा युवराज विशाल सुखरूप वाढतो आहे. तूच काय, पण प्रत्यक्ष यमराज सुद्धा त्याचा एक केसही वाकडा करू शकणार नाही. पण तू एक ध्यानात ठेवणारा धमा, आमच्यावर अत्याचार करून ते तू राज्य बळकावलास, त्याचा बदला घेण्यासाठी माझा विशाल व देवाने कृपा केली तर आक्रांत सुद्धा तुझा काळ बनून तुला ग्रासायला येणार आहेत. चुप रे ठेरड्या, या काट्या विशाल आणि आक्रांची भीती आम्हाला नको दाखवूस. मी आताच माझ्या निवडक सैन्यासह प्रस्थान करतो आणि त्या काट्या विशालला फरकटत तिथे आणतो. पिताजी, तुम्ही याची चामडी लोळवा. महाराज, हंटर माझ्याकडे द्या, मी पाहतो हा थेरडा त्या विशालचा ठाव ठिकाण कसा सांगत नाही ते. बोल, बोल, विशाल कुठे आहे? माहीत नाही, माहीत नाही. बोल. तू कितीही विचारलास तरी तुझ्या प्रश्नाचं उत्तर तेच राहील. मार, आणखीन मार. दुर्जन, घेऊन चला याला आणि अन्न पाणी बंद करा. त्याचे पोटात भुकेचा आग डोंब उसळला की आपोआपच सांगेल तो पुत्राचा ठाव ठिकाणा. कालनाथ, तू विशालच्या शोधात त्वरित रवाना हो. जशी आज्ञा पिताजी. चला कालनाथ, आम्ही जातीनं तुमच्या बरोबर येतो. जाण्यापूर्वी आमची देवता भूतनाथाचं दर्शन करून पुढे प्रस्थान करू. मग आमची देवता त्या दोघांचा ठाव ठिकाणा शोधून काढण्यास आम्हाला सहाय्य करून नक्कीच मार्ग दाखवेल. चला तर. दुर्जन, घेऊन चला या थेरड्याला माझ्या नजरेसमोर आणि अंधार कोटीत डांबून ठेवा. जोपर्यंत हा विशालचा ठाव ठिकाणा सांगत नाही
तोपर्यंत पाण्याचा एक थेंब सुद्धा देऊ नका. अन्न पाण्याविना तडफडून तडफडून मरू दे हरामखोराला. जशी आज्ञाप्रमाणे. चला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा हा हा, समाधीचा आनंद किती अवर्णनीय आहे. वाटतं वर्षानुवर्षे युगानुयुगे समाधी निमग्न राहून अभूतपूर्व आनंदाचा उपभोग घेत राहावा असं वाटतं. गुरुदेव, मला या संसारिक मायामोहातून मुक्त करा. मला मुक्ती मोक्ष द्या गुरुदेव. नाही वत्सा,
तुला मोक्ष मिळवायला अजून फार अवधी आहे. त्यापूर्वी तुला तुझं कर्तव्य पार पाडायचं आहे. कपट नीतीने हिसकावून घेतलेलं तुझं राज्य तुला परत मिळवायचं आहे. अनिती, असत्य, अधर्म, दुराचार या विरुद्ध तुला धर्मयुद्ध पुकारायचं आहे. पण गुरुदेव, आता पण परंतु नाही. मी तुला युद्धकलेत निपुण बनवलं आहे. त्या मंत्राचा तू विचार करताच अगदी निष्णात असलेला महावीर तुझ्यासमोर पराभूत होईल. आता एक तुला गुरुमंत्र व एक तेजस्वी तलवार देतो. त्या मंत्राचा मनात उच्चार करतात अगदी निष्णात असलेला महावीर तुझ्यासमोर पराभूत होईल. धन्य आहात तुम्ही गुरुदेव, धन्य आहात. तुमचे हे उपकार फेडण्यासाठी असंख्य जन्म घ्यावे लागतील मला. उठ वत्सा. नका रे. ही माझी मानस कन्या तुला धर्मयुद्धात तुला साथ देईल. होय ना नलिनी? मी आपल्या शब्दाबाहेर आहे का बाबा? बाबा नमस्कार करते. कल्याणमस्तु. अरे बाप रे वाघ. अरे बाप रे. अरे बाप रे. बाप रे वाघ वाघ. तू क्या? तू होय? मग तुला काय वाटलं तो वाघ आलाय म्हणून? हो, एवढा मोठा वाघाचा आवाज म्हणजे तो वाघ केवढा मोठा असेल नाही? तो वाघ कितीही मोठा असला तरी मी भीतो की काय त्या वाघाला? येऊ दे तरी त्याला माझ्या समोर. नाही या समशेरीनं त्याला कंठस्नान घातलं तर नाव नाही सांगणार तुकाराम सकाराम वाघमारे म्हणून. वाघमारे जर तुझं आडनाव तर तूच मार त्या वाघाला. बरं. मी आपला पळतो. अरे बाप रे वाघ. मग अशी उगाच खुशारक्या मारत होता. आता काढ तुझी शमशेर आणि घाल त्या वाघाला कंठस्नान. मी येतो तुझ्या पाठीमागून. अरे बापरे. अरे बापरे. तो भिक्या. वाघ याच बाजूने येत आहे. भिक्या. भिक्या, चल पळ. पाहिलंच नलिनी, आता या बाजूने वाघाच्या डरकांना भिवून गेलेले 2 शिपाई ते आमच्याच राज्यातील आहेत. तू त्या दोघांना गाठ व स्वतःच्या नेत्र कटाक्षच्या बाणाने आणि मंजूळ आवाजाने त्याला वश करून घेऊन राज्यात काय काय घडतंय ती बित्तम बातमी काढून घे त्यांच्याकडून. तसेच आमच्या पिताजींना कुठं कैद करून ठेवलंय ते जाणून घ्या त्यांच्याकडून. आज्ञाप्रमाणे युवराज. थांब, पण या वेशात जाऊ नकोस. मग ते तुला जंगिणी समजून भिवून पळून जातील. तेव्हा सुंदर राजकुमारीच्या वेशात जा. हे काय, मी तयारी करूनच आले होते. आता कशी दिसते मी तुम्हाला या वेशात? सुंदर, अति सुंदर. प्रीती जाणू बोला गोजी रे, प्रीती जाणू बोला गोजी रे, प्रीती जाणू बोला गोजी रे. सुंदर साजी रे सदा हास रे, सुंदर साजी रे सदा हास रे. प्रीती जाणू बोला गोजी रे, प्रीती जाणू बोला गोजी रे. कधीही दिसते मोहक चांदणी, कधीही दिसते मोहक चांदणी.
दिसते मोहक चांदणी, कधीही दिसते मोहक चांदणी, कधी दिसते कस्तुरी हरिणी, कधी दिसते कस्तुरी हरिणी, प्रीती जणू फूल गोडे, प्रीती जणू फूल गोडे. कधीही दिसते मोहक चांदणी, कधीही दिसते मोहक चांदणी, कधीही दिसते मोहक चांदणी, कधीही दिसते मोहक चांदणी, कधीही दिसते कस्तुरी हरिणी, कधीही दिसते कस्तुरी हरिणी, प्रीती जणू फूल गोडे रे, प्रीती जणू फूल गोडे रे. सुंदर साजिरे सदा हास रे, सुंदर साजिरे सदा हास रे, प्रीती जणू फूल गोडे रे, प्रीती जणू फूल गोडे रे, प्रीती जणू, प्रीती जणू, प्रीती जणू फूल गोडे रे. चल वेळ दौडू नको, जा लवकर. तोपर्यंत मी या बाजूच्या झाडाच्या आडोशाला लपून बसतो. हो चला. भिक्या, कुणाच्या तरी पैजणांचा आवाज ऐकू येतोय. या निर्जन जंगलात पैजणाचा आवाज, छे काहीतरी बळवतोस तू. भिक्या, कुणाच्या तरी पैजणांचाच आवाज आहे हा. नीट लक्ष देऊ नये. खरंच पैजणांचाच आवाज आहे हा. अरे बाप रे, म्हणजे भूताच्या पैजणांचा तर नाही ना? भूताच्या पैजणाचा? मग अशी वाघ, आता हे भूत, म्हणजे आमच्या मागून संकटे संकटी. भूतां भूत 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 आलं, भूत आलं, भूत जिवंत भूत आलं, जिवंत भूत. भूत 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 भिका, भूत 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 अहो मी भूत नाही. आधी डोळे उघडून पहा तरी माझ्याकडे. मी भूत नाहीये. अरे भिक्या, ही तर स्वर्गातून आलेली अप्सराच दिसते. हे अप्सरे, आपण कोण, कुठून आलात? हे जर आपण आम्हाला सांगितलं तर फार उपकार होतील आमच्यावर. मी की नाही अंगद देशाची राज्याची राजकन्या आहे. कृतिका माझं नाव. आणि या अरण्यात मी माझा वर शोधण्यासाठी आले आहे. मग भेटला पुरुष? हो. या भर अरण्यात जो प्रथम पुरुष मला भेटेल त्याच्याच गळ्यात वरमाला घालून मी त्याच्याबरोबर विवाहबद्ध होणार आहे अशी प्रतिज्ञा केली आहे. आणि वर म्हणाला तर भेटला, म्हणजे तुम्ही दोघेही मला एकदम भेटलात ना. मग आता कुणाच्या गळ्यात वरमाला घालावी याचाच विचार करते आहे मी. मन हे माझे मोहून गेले, मन हे माझे मोहून गेले, तव दर्शने पुनीत झाले, तव दर्शने पुनीत झाले, मन हे माझे मोहून गेले, मन हे माझे मोहून गेले.
मन मंदिरी पूजिते मन मंदिरी पूजिते मन हे माझे मोहून गेले मन हे माझे मोहून गेले तव दर्शने पुनीत झाले तव दर्शने पुनीत झाले मन हे माझे मोहून गेले मन हे माझे मोहून गेले मन हे माझे मन हे माझे मन हे माझे मोहून गेले. असं प्रथम मी तुला भेटलो हो तू माझ्याच गळ्यात माळ घाल. आता मी तिला पाहिली ती माझ्याच गळ्यात माळ घालेल. अरे प्रथम तिच्या पैजणांचा आवाज मी ऐकला की मलाच मिळायला पाहिजे. हे हरामखोरा कंबरड्यात लात घालीन तुझ्या. ती माझीच भावी पत्नी होणार आहे. तू पुढे तर येऊन बघ कोण कुणाच्या कंबरड्यात लात घालतो ते कळेलच तुला. मी भीतो की काय तुला? तू हा बघ तुझ्या समोर आलोय. ए भिक्या आणखी पुढे येऊ नकोस नाही तर या समशेरीनं तुझा लळागोळा करून टाकेल. तुझ्या कमरेला काय तलवार आहे आणि माझी ही तलवार काय गंज खात पडली. या तळपत्या तलवारीने तुझी गर्दन छाटून टाकतो. मग होऊन जाऊ दे मुकाबला. अरे 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 पण तुम्ही दोघेही असे आपापसात भांडून आपली शक्ती वाया का बरं घालवता आहात? मी कुणाच्या गळ्यात वरमाला घालणार ते मी तुमची परीक्षा केल्यानंतरच सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा की तुम्ही कोण कुठले? आम्ही या आनंद नगरीचे शूर शिपाई. माझं नाव भिक्या हो. आणि याचं नाव तुक्या. तुकाराम सकाराम वाघमारे म्हणतात मला. असं पण या निर्जन अरण्यात तुमचं येण्याचं प्रयोजन तरी काय? युवराज विशाल आणि त्या संन्याशाला पकडून आणण्यासाठी राजा नागवर्मांनी आम्हाला इकडे पाठवलं आहे. पण आनंदी नगरीचा राजा तर चित्रवर्मा होता ना? होय. त्याचे राज्य बळजबरीने हरण करून त्या दुष्ट नागवर्माने त्यांना अंधार कोठडीत दाबून ठेवलाय. असं अरे बाप रे विजा आजचा दिवस काही चांगला दिसत नाही. प्रथम वाघ दुसरं हे भूत आणि तिसरा हा डाकू. 3 वेळा झालं म्हणजे आमचं मरण नक्कीच जवळ आलेलं दिसतंय. चल तुक्या पळ पळ. मी इकडून पळतो. अरे बाप रे पळ 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 पळ. जय महाकाली. हे भान आहे माझा मार्ग अडून अशी रस्त्यात उभी का आहे? माझा मार्ग सोड. मला त्या शिपाईला पकडायचा आहे. हा मार्ग मोकळा होईल पण प्रथम माझ्याशी 2 हात कर आणि मगच त्या शिपायाला पकडण्याच्या वल्गना कर. माझ्या इलाक्यात येऊन मला धावान करतो. अरे चल हट मागे. मला त्या शिपायाचा समाचार घ्यायचा आहे. हे शिपाई माझे शिकारी आहेत. ते सहजासहजी तुझ्या हातात सापडू देणार नाही. तेव्हा बाजूला हो त्यापेक्षा फुकट प्राण गमावशील. तुझं मरण जवळ आलेलं दिसतंय म्हणूनच माझ्या पराक्रमाला तू चेतावणी देतोस. कुणाचं मरण जवळ आलंय हे कळलंच तुला. चल. राष्ट्रघात स्वकुला लांछन राष्ट्रघात स्वकुला लांछन राष्ट्रघात स्वकुला लांछन कसा न स्वाभिमान तुला कसा न स्वाभिमान तुला. राष्ट्रघात स्वकुला लांछन राष्ट्रघात स्वकुला लांछन राष्ट्रधर्म त्यागुनी पितुरतु राष्ट्रधर्म त्यागुनी पितुरतु. राष्ट्रधर्म त्यागुनी पितुरतु राष्ट्रधर्म त्यागुनी पितुरतु. लाज धरी
तरी जनामनाची, राज्य धरी तरी जनामनाची, राष्ट्रघात सकुला लांछन, राष्ट्रघात सकुला लांछन. राष्ट्रधर्म त्यागुनी पितुर तू, राष्ट्रधर्म त्यागुनी पितुर तू. राष्ट्रधर्म त्यागुनी पितुर तू, राष्ट्रधर्म त्यागुनी पितुर तू. लाज धरी तरी जनामनाची, लाज धरी तरी जनामनाची, राष्ट्रघात सकुला लांछन, राष्ट्रघात सकुला लांछन. कसा न स्वाभिमान तुला, कसा न स्वाभिमान तुला. राष्ट्रघात सकुला लांछन, राष्ट्रघात सकुला लांछन. राष्ट्रघात, राष्ट्रघात, राष्ट्रघात सकुला. चल हळूहळू. पाहिलाच या जंगीराचा पराक्रम, पण निशस्त्रावर वार करणारी ही जंगीराची औलाद नाही. तुला आणखी एक संधी देतो. उचल ती तलवार आणि पुन्हा कर या जंगीराची 2 हात. जय अग्निरंजन, जय जंगीरा. पाहिलंच माझा पराक्रम, पण मी सुद्धा निशस्त्रावर वार करणार नाही. तू मला लढण्याची संधी दिलीस, तशी मी तुलाही लढण्याची संधी देतो. हा आक्रांत दादा. कोण? विशाल, म्हणजे तू माझा भाऊ? होय दादा, तुझा धाकटा भाऊ विशाल. आमच्या त्या साथीदाराने दोन्ही शिपायांना पकडून ठेवलाय. आपला आदेश असेल तर आताच त्यांची मुंडकी छाडतो. नाही चंद्रा, त्यांची मुडकी छाटायची काही गरज नाही. उलट तेच शिपाई आम्हाला आमच्या ध्येयासोबत करतील. ते कसे काय सरदार? अरे, त्या भित्र्या शिपायांना मारण्यापेक्षा त्यांचा उपयोग आम्ही आमच्या पुढच्या कामगिरीसाठी करून घेऊ. बरं, जशी आपली आज्ञा. अरे, आज आपण इथं आलो आणि आम्हाला आमच्या धाकट्या बंधूची भेट झाली. काय धाकटा बंधू? होय, हा बघ. त्याबद्दल तुला सविस्तर मुक्कामी पोचल्यानंतर सांगतो. चला निघूया. उत्तरेकडील राजा दुर्जन सिंहाचा पराजय करून परतत असताना सरदार जंगीरानं माझं अपहरण केलं. माझ्याच वयाच्या जंगीराच्या एका पुत्राला नागवर्माने कपटाने मारलं होतं. त्याचा त्याला सूड घ्यायचा होता. पण दादा, तुझं अपहरण करून त्या जंगीरानं काय मिळवलं? आमच्या पिताजी विरुद्ध कट कारस्थान. जंजीराला आपल्या एका गुप्त हेराकरवी माहीत झालं होतं. त्या कट कारस्थानाची आम्हाला जाणीव देण्यासाठी जंगीराने आपल्या पुत्राला आमच्या पिताश्रीकडे पाठवले होते. पण त्या दुष्ट नागवर्माने आमच्या पिताश्रीची भेट होताच त्याचा कपटाने वध केला. काय? होय, आणि म्हणूनच आपल्या गेलेल्या पुत्राची उणीव भरून काढण्यासाठी जंगीराने माझा अपहरण केलं. पण त्याने कधी मला परका मानलाच नाही. स्वतःच्या पुत्राचं प्रेम दिलं. एक दिवस सरदार पदाची सर्व सूत्रे माझ्या हाती सोपवून ते हे जग सोडून गेले. परंतु यात त्यांचा उद्देश काय होता? खूप काही उद्देश होता. स्वतःच्या पुत्राच्या मृत्यूचा आघात दुसरा उद्देश, त्या नागवर्माने रचलेल्या त्या कुंभांडाबद्दल आम्हाला वेळीच सावध करून त्याचे ते कुंभांड परतवून लावून माझ्या करवी त्या नागवर्माचा विमाड करून स्वतःच्या हृदयात लागलेली आग शांत करायची होती. पण त्यापूर्वी तो दुष्ट नागवर्मा शिरदोर निघाला. तुझं अपहरण होऊन काही वर्षे लोटतात आमच्या देवी समान मातोश्रीला अन्नातून विष ठेवून मारलं.
काही दिवसांनी माझ्यावर विषाचा प्रयोग केला, पण माझं दैव बलवंतर होतं म्हणून माझ्या गुरुदेवांनी मला वाचवलं. आता तर त्याने आमचं सर्व राज्य कपटाने हरण करून पिताजींना अंधार कोठीत डांबून ठेवलं आहे. त्या हरामखोराची इथपर्यंत बदल गेली काय? क्षणाचाही विलंब न करता आताच माझ्या निवड साथीदारांना घेऊन जाऊन त्या नराधाम काळ सर्पाला फरफडा तिथे ओढी दाडून त्याच्या देहाचे राई राई एवढे शतशत तुकडे करतो. दादा धीर धर, असा हात घाईवर येऊ नकोस. त्यांच्या त्या विशाल सेनेबरोबर आमचे 100-200 साथीदार टिकू शकणार नाही. तेव्हा आम्हालाही त्या दुष्टाने कूटनीतीचं अवलंबन करून आमचं राज्य हडप केलं आहे. तेव्हा आम्हालाही कूटनीतीने व गनिमी काव्याने लढण्यात आमचं राज्य आम्हाला परत मिळवायचं आहे. हो, त्यासाठी मी सुद्धा माझ्या प्राणाची बाजी लावायला तयार आहे. त्या नागवर्माच्या त्या दुष्ट त्या 2 मूर्ख शिपायांना वश तर मी केलेलेच आहे. आता आणखीन थोडं त्याला माझ्या जाळ्यात ओढून घेते आणि राजमहालात प्रवेश मिळवते आणि आपल्याला हवी असलेली माहिती आपणास येऊन देते. शाबास नलिनी, तुझ्यासारखी तळ हातावर शिर घेऊन लढणारी वीरांगणा आमच्या या बंधू राजांना मैत्रीण म्हणून लाभली हे आम्ही आमचं महत् भाग्य समजतो. तुझं नाव नलिनी नाही तर जंगिणी ठेवायला हवं होतं. दादा, नलिनी राजमहालात प्रवेश मिळवेल. तिचं नाच गाणं करून त्या दुष्ट नागवर्मा कालनाग व भैरवला नृत्य करण्याने मोहित करून मदिरेबरोबर गुंगीचे औषध पाजून त्यांना बेहोश करील. मग आपण आमच्या काही पहाडी वीरासह मानावर हल्ला करायचा आणि आती धनकोश व शस्त्रांग लुटायचं. धनकोश म्हणजे त्या राजाचे डोळे आणि शस्त्रागार म्हटलं म्हणजे त्याची नख. मग डोळे फोडल्यागत आणि नख छाटल्यागत त्याची गत होईल. ज्या राज्यात शस्त्रांगार आणि धनकोशच नाही त्या राज्याचा राजा राज्यकारभार चालवणार तरी कसा? मग पुरेशी रसद न मिळाल्यामुळे त्यांच्या राज्यात पंडाळी माजे याचाच फायदा घेऊन आम्ही आमच्या 100-200 वीरांना घेऊन त्यांच्यावर चाल करून जायचं आणि त्या दुष्ट नागवर्माला कालनागला व भैरवला नेस्तनाबूत करून आमचं गेलेलं राज्य परत हस्तगत करायचं. युक्ती तर फारच चांगली आहे. मग या क्षणापासूनच त्या तयारीला लागलं पाहिजे. तुम्ही चला व्हा पुढे. मी माझ्या काही निवडक साथीदारांना व पहाडी वीरांना घेऊन लगेच रवाना होतो. लख निरंजन बम बम भोले. गुरुदेव, नमस्कार करते बाबा. उठा वत्सानो, तुम्हाला तत्वज्ञान सांगण्यासाठी आलोय मी. कसलं तत्वज्ञान बाबा? हे पहा पुत्री, दुष्ट नागवर्माने कूटनीतीचा उपयोग करून तुमचं सारं राज्य हिसकावून घेतलेलं आहे. ते राज्य परत मिळवण्यासाठी वेळ प्रसंगी पित्या समान असणाऱ्या नागवर्माचा शिरच्छेद करण्याचा युवराजावर प्रसंग येऊ नये. त्यावेळी युवराजाने विचलित होऊ नये. पण गुरुदेव, कुमारगाने असत्याने कपट्याने मिळवलेल्या साम्राज्याचे महाराजे फार रसाताला गेले असा आजपर्यंतचा इतिहास आहे. मग अधर्माने अन्यायाने आमचं राज्य वकवलेला दुष्ट नागवर्मात कसा टिकेल? हे तुझं म्हणणं रास्त आहे वत्सा. अनितीने राज्याचा उपभोग घेत असलेला पाप कदर्मात लोळत असलेला तो राजा आपल्या कर्माने नाश पावतो. हातात शस्त्रे धरलंच पाहिजे. तसेच सत्यासाठी बलिदानाची तयारी ठेवलीच पाहिजे. भुकेलेल्यांना अन्न, गरजवंतांना मदत, क्षमेस पात्र असलेल्यांना क्षमा, दीन दुःखितावर दया आणि दुष्टांना दंड अशी उत्तम राजाची लक्षणे आहेत. धन्य आहात तुम्ही गुरुदेव, धन्य आहात. तुमच्या तत्वज्ञानाने आज मी पावन झालो. उठा वत्सानो. मी तुम्हाला एवढंच सांगायला आलो की भाऊ बंदगीचे वैर हे पुरातन कालापासून चालत आलेलं आहे. तेव्हा येत किंचितही विचलित होऊ नये.
ईश्वर तुमच्या धर्मयुद्धात तुम्हाला यश हो अशी प्रार्थना करतो. ओम नमः शिवाय. जय अलख निरंजन. बम बम भोले. सेनापती भैरवनाथाने जीव नकोसा करून टाकलाय. त्या युवराज विशालचा आम्ही त्यांना ठाव ठिकाणा दिला नाही तर तो आमची मुंडकी आसमंतात उडून देईल. मला तर त्या प्रधान कालनाथाने सक्त ताकीद दिली की आम्ही त्यांना युवराजाचा ठाव ठिकाणा दिला नाही तर ते आम्हाला हत्तीच्या पायी देईल. पण या निर्जन अरण्यात युवराज विशालचा ठाव ठिकाणा कसा मिळेल? शिवाय जंजिरासारखा महाखतरनाक डाकू इथंच राहतो. हो, या घोर अरण्यात वाघ भूत यांचा सुसवाट काही कमी नाही. इकडे आड आणि तिकडे वीर अशी आमची अवस्था झाली. अरण्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा सापडत नाही. हो ना. हे भिक्या, ती स्वर्गातील अप्सरा, ती छम्मक छोलो इकडेच येत आहे. चल आपण दोघंही तिच्याशी लग्न करू. सुंदर गुलगुल राणी ती नलिनी आमची आली. सुंदर गुलगुल राणी ती नलिनी आमची आली. वा 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 माझ्या जीवाची, वा 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 माझ्या जीवाची प्यारी राणी आली. प्यारी राणी आली. प्यारी राणी आली. प्यारी राणी आली. आवडती प्रिय करती, आवडती प्रिय करती. फुलला प्रीतीचा मळा त्यामध्ये दोघांची ती राणी. फुलला प्रीतीचा मळा त्यामध्ये दोघांची ती राणी. सुंदर गुलगुल राणी नलिनी आमची आली. सुंदर गुलगुल राणी ती नलिनी आमची आली. वा 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 माझ्या जीवाची, वा 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 माझ्या जीवाची प्यारी राणी आली. प्यारी राणी आली. प्यारी राणी आली. प्यारी राणी आली. आवडती प्रिय करती, आवडती प्रिय करती. फुलला प्रीतीचा मळा त्यामध्ये दोघांची ती राणी. फुलला प्रीतीचा मळा त्यामध्ये दोघांची ती राणी. सुंदर गुलगुल राणी ती नलिनी आमची राणी. सुंदर गुलगुल राणी ती नलिनी आमची आली. वा 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 माझ्या जीवाची, वा 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 माझ्या जीवाची प्यारी राणी आली. 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 अरे पण टुक्या, त्या एकटीबरोबर आपण दोघे कसं लग्न करणार? एका मेनात दोन तलवारी राहणं अशक्य आहे. नाही त्यात काही म्हणजे काहीच अशक्य नाही. महाभारताच्या द्रौपदीने नाही का एकाच वेळी 5 पुरुषाबरोबर लग्न केलं होतं? काय अप्सरे, तूच बोलतेस हे? होय, मीच बोलते आहे. कारण मी की नाही तुम्हा दोघांवर जाम खुश आहे. खरंच मला तुम्ही दोघेही हवे आहात. प्रीतीने धुंद आज झाले मी सजना. प्रीतीने धुंद आज झाले मी सजना. प्रीतीने धुंद आज झाले मी
या अप्सरेनं तर कमालच केली. तुम्ही खुश झालात ना? मग आता तुमच्या राजाला नागवर्माला खुश करणार की नाही तुम्ही? जरूर जरूर खुश करू. आमच्या राजा नागवर्माला आम्ही जरूर खुश करू. हो, तुझ्यासारख्या देवांगनेचं नृत्य आमच्या नृपाळासमोर झालं तर आमचं मरण नक्कीच टळेल. तुमचं मरण म्हणजे मी काही समजले नाही तुमच्या बोलण्याचा अर्थ. आम्हाला या भूतांच्या वाघाच्या दरीत युवराजांना जिवंत या मुर्दा पकडून आणण्यासाठी राजा नागवर्माने पाठवला आहे. अगो बाई, आणि काय आम्ही त्यांना त्यांचा पत्ता दिला नाही तर तो आमची मुंडकी आसमंतात उडवून देईल. मग सापडलं का तुम्हाला विशालचा ठाव ठिकाणा? विशालचा ठाव ठिकाणा दूरच राहिला. त्याचा मागूस सुद्धा या जंगलात सापडणं मुश्किल झाले. अरे, मात्र या जंगलात तो डाकू जंगिरा सैतानासारखा त्राही फिरत आहे. हो, जाऊ दे मित्रा. अप्सरे, तुझ्यासारखं कोमळ दुर्मिळ रत्न आम्ही आमच्या नृपाळाला भेट म्हणून दिलं तर तो नागराज आमच्यावर जरूर खुश होऊन आम्हाला मरणाऐवजी आपल्या गळ्यातील कंठातली मोत्यांचा हार आम्हाला बक्षीस म्हणून देईल. असं? मग चालतेस ना आमच्या बरोबर राजवाड्यात? हो, चलेन मी, जरूर चलेन, पण एका अटी. आम्हाला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. बोल, तुझी कोणती अट मान्य करायची? राज दरबारात जेव्हा माझा नृत्यांचा कार्यक्रम झाला ना की मग मी तिकडे राज दरबारात थांबणार नाही. हा, तुमच्या बरोबर येईल. कारण माझा जीव की नाही तुम्हा दोघांवर जडलाय. मी तुम्हा दोघांवर खुश आहे. तेव्हा जिथं जिथं तुम्ही जाल तिथं तिथं मी येईन. असं? आमचे पहारा देण्याचे ठिकाण राजा चित्रवर्माच्या अंधार कोठडीच्या दरवाजासमोर असेल. हो, तिथं तू येशील? हो, जरूर येईन. जिथं माझे पती परमेश्वर तिथंच त्यांची ही भार्या. मग चला तर, हो, वेळ दौडू नका. आम्हाला लवकरात लवकर राजमहाल गाठायला हवं. चला चला चला. धिक्कार धिक्कार असो तुम्हा सर्वांचा. एवढी विशाल काय सेना, घोडदळ पायदळ तुमच्या दिमतीला असताना एका 20-25 वर्षाच्या कार्ट्याला तुम्ही पकडू शकत नाही. धिक्कार असो तुमच्या जिण्याचा. महाराज, राज्याच्या सीमेमधील सर्व नगरे, उपनगरे, वने, उपवने, दऱ्याखोऱ्या, गुहा अक्षरशः पिंजून काढल्या, पण त्या कार्ट्यांचा कुठेच मागमूस सापडत नाही. मला तर असं वाटतं त्या संन्याशाने राज्याच्या हद्दीतील एखाद्या मठ, आश्रम, मंदिर अशा धार्मिक स्थळामध्ये लपून ठेवला असेल त्या कार्ट्याला. मला नुसता संशय नकोय, मला तो कार्टा जिवंत व मुर्दा हवाय. आमच्या सैन्यातील काही तुकड्यांना आम्ही उत्तरेला पाठवले. ते येतीलच एवढ्यात काही खबर घेऊन. असं? त्यापूर्वी त्या थेड्याला आमच्या समोर हजर करा. पाहूया अन्न पाण्याविना व्याकुळ झालेल्या कंठातून युवराजांच्या ठाव ठिकाणाचा स्वर ऐकू येतो का? कोण आहे रे तिकडे? जीवदूत. जा, चित्रवर्माला अंधार कोठडीतून अत्यंत कडक बंदोबस्तात घेऊन ये. आज्ञा प्रणाम. दुष्टा नागवर्मा, तू माझा कितीही छळ चालवलास, मला जरी हत्तीच्या पायी दिलास तरी युवराजाचा ठाव ठिकाणाबद्दल माझ्या तोंडून एक शब्दही बाहेर पडणार नाही. तुझ्या तोंडून शब्द कसा निघत नाही तेच पाहतोय. शिपाई, जा हात जाऊन हंटर घेऊन ये. बोल.
त्या युवराज विशालला संदेशाने कुठे लपून ठेवला आहे? बोल हरामखोरा, बोल बोल, अरे बोल. दुष्टा नागवर्मा, तू भावाच्या नात्याला कलंक आहे. तुला एकदा नाही तर हजारदा सांगत आलोय. माझ्या शरीराची चामडे जरी सोलून काढलीस, माझे प्राण जरी हरण केलेस, तरी तुझ्या प्रश्नाचं उत्तर तेच राहील. मार, आणखी मार. शिपाई, घेऊन चला या थेरड्याला माझ्या नजरेसमोरून आणि अंधार कोते डांबून ठेवा. तिथे हाल हाल करा त्याचे. एवढी यमयातना देऊन सुद्धा हरामखोराच्या तोंडून एक चकार शब्द सुद्धा येत नाही. महाराज, युवराजांचा ठाव ठिकाणा सापडला नाही, पण त्या निर्जन अरण्यात ही अप्सरा सापडली. अप्सरा? हो महाराज, स्वर्गातून आलेली अप्सराच आहे ती. नृत्यांगना, देवांगना म्हटली तरी चालेल. नृत्य तर एकदम लाजवाब करते, म्हणून तुमच्या मनोरंजनासाठी आणली तिला. ए छोकरी, कुठून आलीस आणि त्या जंगलात कशासाठी आले होतेस? महाराज, मी की नाही अंगद देशाची राजकन्या आहे. कृतिका माझं नाव. आणि मी त्या घोर अरण्यात माझा वर शोधण्यासाठी तिथे गेले होते. इतक्यात हे तुमचे दोन्ही शिपाई मला सापडले तिथे. वर शोधण्यासाठी आणि एका निर्जन अरण्यात? हो. पिताजी, मला तर हिच्याबद्दल संशय यायला लागला. नाही, माझ्या पिताजींनी ना मी तसं सांगितलं होतं की मी की नाही एका घोर अरण्यात जाईन आणि तिथं फिरता फिरता जो कोणी प्रथम पुरुष मला भेटेल त्याच्याशीच मी विवाहबद्ध करणार. भेटला पुरुष? हो, भेटले ना. त्या निर्जन अरण्यात फिरता फिरता हे तुमचे दोन्ही शिपाई भेटले मला. आता या दोघांपैकी कुणाच्या गळ्यात वरमाला घालावी याच गोंधळात आहे मी. त्यावर तोडगा नंतर काढू, पण तू नृत्य चांगले करता असे हे शिपाई सांगतात. तेव्हा चुक्या भिक्या तुम्ही पहाऱ्यावर चला. जशी आज्ञा महाराज. मग नृत्य करतेस ना? होय महाराज, थोडी नृत्यकला शिकले आहे मी. असं काय? मग होऊन जाऊ देते तुझं नृत्य गाणं. कोण आहे रे तिकडे? आज्ञा महाराज. जा, आमच्या मदिरीची सुरई घेऊन ये. आज्ञा प्रणाम. आपण बसावे. मग होऊन जाऊ देते तुझं नृत्य गाणं. जशी आज्ञा महाराज. अंगात भरली माझ्या ज्वानीची मस्ती, अंगात भरली माझ्या ज्वानीची मस्ती. मला वाटते सखया तुझ्या जीवाची धस्ती. मला वाटते सखया तुझ्या जीवाची धस्ती. मला वाटते सखया तुझ्या जीवाची धस्ती. अंगात भरली माझ्या ज्वानीची मस्ती, अंगात भरली माझ्या ज्वानीची मस्ती. मला वाटते सखया तुझ्या जीवाची धस्ती. मला वाटते सखया तुझ्या जीवाची धस्ती. मला वाटते सखया तुझ्या जीवाची धस्ती.
आला डाकू जंजिराला, आला आला डाकू जंजिराला, धावा पळा, धावा पळा. महाराज महाराज हे असं कसं झालं हा? महाराज? महाराज, ओ महाराज, उठा उठा. हो हो, झोपू द्या त्यांना. गाढ झोप लागली आहे त्यांना, झोपू द्या. हो महाराज, कसली झोप घेतात हे? तो डाकू जंजिराला आहे. उठा उठा महाराज, उठा. हो, झोपू द्या. झोप लागली आहे त्यांना. अरे बाप रे, तो डाकू जंजिरा इथेच येत आहे. अरे बाप रे, भिक्या भिक्या पळ पळ, तो डाकू जंजिरा इथेच आहे, येत आहे. चल पळ 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 पळ. धनकोस आणि लुटाचे सारे शस्त्रांगार. मुर्दांडा नागोरमा, आज तू असा निष्ठेश पडला सोडून माझ्या हातून सुटतोस. नाहीतर माझी ही तलवार तुझ्या पोटात खुचपून तुझा कोतळा बाहेर काढला असता आणि आमच्या मातोश्रीच्या खुनाचा बदला घेतला असता. पण निशस्त्रावर वार करणारे तुझ्यासारखे आम्ही हरामखोर नाही. पण सरदार, दगाबाजाशी मारण्यात गैर काय आहे? संधी मिळाली की न सोडता ह्या दृष्टांचा खात्मा करा. नाही चंद्रा, ते आमच्या तत्वात बसत नाही. हो, अशाने आमच्या नावलौकिकेला काळीमा फसते. होय नलिनी, तुझं काम तू चोख पार पाडलंस, पण आमचे पिताजी कुठे आहेत? आतल्या अंधार कोठडीत आहेत. चला, क्षणाचाही विलंब न करता आपण पिताजीचं दर्शन घेऊया आणि त्यांची सुटका करूया. हो, चला. थांबा. हा सरदार जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही त्या चित्रवर्माची सुटका करू शकणार नाही. आमच्या नागवर्मावर मदिरा प्रयोग करून कपट कारस्थान करणाऱ्या तुम्हा सर्वांना हा दुर्जन आज संपवणार आहे. दुर्जन, बाजूला हो, आमचा रस्ता सोड. फुकट मरशील. अरे, आता कोण जिवंत राहतो आणि कोण मरतो ते कळायला जाता. दादा, याला जर मरायचं नसेल तर मीच त्याला यमसदनी पाठवितो. अरे, तू कालचा पोर मला यमसदनी पाठवणार, मग सांभाळ. चला. एक वेळ आमची चूक माफ करा. आम्हाला काय माहीत की ती अप्सरा डाकू जंजिराची साथीदारी नसेल म्हणून. चुप हरामखोरानो, तुम्हाला काय माहीत तुमच्या एका लहानशा चुकीमुळे आम्हाला किती नुकसान सोसावे लागले ते. तुमच्या या चुकीमुळे राज्यातील सारे धनकोश आणि शस्त्रागार लुटून नेले त्या डाकुऱ्याने. तसेच त्या चित्रवर्माची पण मुक्तता केली. धनकोश म्हणजे राजाचे डोळे आणि शस्त्रागार म्हणजे त्याची नखे. डोळे फोडलेल्या आणि नखे छाटलेल्या माणसागत आमची अवस्था झाली. आता धनकोश आणि शस्त्रास्त्राशिवाय राज्यकारभार कसा चालवायचा? सरकार, एक वेळ गुस्ताखी माफ करा. पुन्हा तशी चूक आमच्या हातून घडणार नाही याची आम्ही तुम्हाला हमी देतो. आम्ही तिला तुमच्या मनोरंजनासाठी आणले होते. ठीक आहे, तुमची ही गुस्ताखी माफ करायला हवी, कारण तुम्ही तिला आमच्या मनोरंजनासाठी आणली होती. आम्ही तिच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवला, म्हणूनच सालीनं आम्हाला दगा दिला. सालीनं आमच्याच पोटात शिरून आमच्याच पोटात खंजीर खुपसला. तुक्या भिक्या, मला सांगा, राज्यात टाका घालायला आलेले ते सैनिक तरुण होते की वयस्कर? सरकार, दोघे जण तर एकदम तरणे ताटे होते. दोघांच्या हातात नंग्या तलवारी, काळा पेहराव आणि कमरेला खंजीर असा त्यांचा पेहरावा होता. ते येताना सुसाड वायूच्या वेगावरून घोड्यावरून आले. हातात तळपत्या नंग्या तलवारी, मुखावर तेज करारी बाणा असा त्यांचा पेहरा होता. हे त्यांचं रूप पाहून आमच्या शरीरातील रक्ताचं पाणी झालं. वाघदरीच्या जंगलात राहणार ते डाकू असू शकतात. त्या डाकू जंगिराचा तरुण पुत्र आमच्याकडून मारला गेला.
मग हे तरुण कोण? छे छे, डोकं सुन्न करून टाकलंय त्या डाकूच्या औलादीनं. महाराज, माझी एक शंका आहे. कसली शंका? कदाचित डाकू जंजीरानं अपहरण केलेला युवराज आक्रांत नसेल ना? छे, युवराज आक्रांत कसा असू शकेल? त्या डाकू जंगीरानं आपल्या तरुण पुत्राचा बदला घेण्यासाठी त्या डाकू जंगीरानं अपहरण केलं होतं. त्याला तो जिवंत कसा ठेवेल? मग तो कार्टा विशाल स्वतःवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी त्या डाकुराला सामील झाला असावा, किंवा त्या संन्यासाच्या मदतीने त्याने राज्यात हल्ला केला असावा. मला सुद्धा तसाच वहीन येतो. पण मग त्याने आम्हाला जिवंत कसे सोडले? नाही, ते युवराज नसावे. पण आता असा वहीम करत बसून भागणार नाही. आपल्या संपूर्ण पिमोड करून आपलं संपूर्ण बळ एकटवलं पाहिजे. आमच्या राज्य भंडारातील संपूर्ण धनकोश आणि शस्त्रागार लुटून त्या जंजीरानं आम्हाला चांगलीच पराग दिली आहे. आता अपुरी रसद आणि अपुरी शस्त्रास्त्रे घेऊन त्यांच्याबरोबर आम्ही कसे लढायचे? त्यासाठी प्रथम आपण राज्यातील धनाढ्य सावकारांना लुटायचं. तसंच गोर गरीबावर जादा कर लावू. राज्यात हुल उठवायची की तो डाकू जंगीरा सगळ्यांना लुटत आहे म्हणून. मग सगळी जनता डाकू जंगीरा विरुद्ध बंड करून उठेल. त्यामुळं आमचं काम सुलभ होईल. मग आमच्या मार्गातील तो काटा आपोआपच दूर होईल. पण तत्पूर्वी त्या जंजीराच्या ठिकाणावर आपले काही गुप्तहेर पाठवून त्याचा संपूर्ण ठाव ठिकाणा उलगडून घ्यायचा आणि योग्य संधी मिळतात संपूर्ण शक्तीनिशी त्याच्यावरती हल्ला चढवून त्याचा मुसका आवळायचा. मग या शुभ कार्याला आतापासूनच सुरुवात करा. भैरव, तू आणि कालनाद आपल्या निवडक सैनिकाच्या तुकड्या घेऊन राज्यातील धनाढ्य शेठ करीम लाला यांच्या घरावर दरोडा टाका. त्यांच्या घरातील सारं धन राज भंडारात जमा करा. मी स्वतः जाती काही गुप्तहेरा करवी त्या डाकू जंगीराचा शोध घेण्यासाठी जंगलात रवाना होतो. आज्ञा प्रणाम महाराज. तुक्या भिक्या, तुम्ही माझ्या बरोबर चला, कारण तुम्हाला या वाघदरीचा मार्ग चांगलाच माहिती नाही. अरे बापरे, वाघदरी! का असं बोंबलायला काय झालं? शिवाय तिथे वाघ, अस्वले, भूते यांचा सुळसुळाट असतो. तुम्ही जर माझ्या बरोबर तिकडे येत नसाल तर तुमची मुंडकी आसमानात उडवतो. नको महाराज, आम्ही तुमच्या बरोबर यायला तयार आहोत, पण आम्हाला मारू नका. मग विलंब लावू नका, चला लवकर. आता इथं या वेळेला मरण्यापेक्षा त्या तिथं वाघाच्या भूतांच्या चला चला. सैतानासारख्या भासणाऱ्या त्या नागवर्मा कालनाथ व भैरवला नृत्य कलेने मोहित करून मदिरेबरोबर गुंगीचे औषध पाजून त्यांना बेहोश केलं आणि आमचा मार्ग आम्हाला मोकळा करून दिला. आज जणू काही माझ्या पराक्रमाची स्तुती तुमच्या तोंडून बाहेर पडते आहे. मला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा तर विचार नाहीये ना तुमचा? तुला हरभऱ्याच्या झाडावर कसा चढवी? तुझ्यासारखी वीरांना त्या हरभऱ्याच्या झाडावर चढली तर ते झाड टिकू तरी शकेल काय? ते मोडेल आणि तू पडशील. मी पडायला लागले ना तर मला वरचेवर झेलायला तुमची ही पोलादासारखी मनगट आहेच ना. मला मग घाबरण्याचं कारणच काय? पण आज सकाळी सकाळी माझ्या पराक्रमाचे पोवाडे गातात आणि स्वतःच्या पराक्रमाबद्दल तर काहीच बोलत नाही यार. माझ्या पराक्रमाबद्दल मी असा काय पराक्रम केला? एखाद्या धुरंधर रणयोद्धाप्रमाणे त्या नागवर्माच्या राजमहालात घुसलात. तुमच्या तळपत्या तलवारीनं त्याच्या शिपायांची कत्तल केलीत आणि त्यांचे धनकोश आणि शस्त्रांगार लुटून आणले. हा काय पराक्रम थोडा थोडका आहे? पण हे सर्व श्रेय माझं एकट्याचं नाही. प्रथम मला लाभलेल्या माझ्या गुरुदेवांचा आशीर्वाद आणि पहाडासारख्या सोबत असणाऱ्या माझ्या दादांची साथ आणि सगुण सौंदर्य व शौर्य यांचा मिलाप असलेल्या तुझ्यासारख्या वीरांगनेची संगत. खरं? हो, खरंच. मम हृदयाची तूच स्वामी, मम हृदयाची तूच स्वामी, मम हृदयाची तूच स्वामी. सुख विसदा मज तेजोर जीवनी, सुख विसदा मज तेजोर जीवनी, मम हृदयाची तूच स्वामी.
हृदयाती तूच स्वामी विधली मजला प्रीत प्रेरणा विधली मजला प्रीत प्रेरणा विधली मजला प्रीत प्रेरणा विधली मजला प्रीत प्रेरणा शांती नगरीती शोभे विरांगना शांती नगरीती शोभे विरांगना मम हृदयाची तूच स्वामिनी मम हृदयाची तूच स्वामिनी विधली मजला प्रीत प्रेरणा विधली मजला प्रीत प्रेरणा विधली मजला प्रीत प्रेरणा विधली मजला प्रीत प्रेरणा शांती नगरीती शोभे विरांगना शांती नगरीती शोभे विरांगना मम हृदयाची तूच स्वामिनी मम हृदयाची तूच स्वामिनी मम हृदयाची तूच स्वामिनी हे बघ नलिनी आपल्या शिपायाचा इकडे कुणीतरी येत आहे सावध राहा नलिनी त्यांच्या समाचारासाठी मी सज्ज होतो बरा सापडला सारामखोरा कोण विशाल म्हणजे त्या दिवशी राजवाड्यावर हल्ला करणारा मागे तू होतास तर आमच्या राज्यातील सारं धन आणि शस्त्र लुटवून या छमक छलावर या जंगलात प्रेमाचे जाळेच करतोस काय आज तू माझ्या हातून जिवंत सुटणार नाहीस चांडा नागवर्मा तू आज स्वतःहून या जंगलात येऊन स्वतःचा मरण स्वतःच ओढून घेतलाय निश्चय माझा अडळसे हा निश्चय माझा अडळसे हा निश्चय माझा अडळसे हा नमविन ना कधी माता समरा नमविन ना कधी माता समरा निश्चय माझा अडळसे हा निश्चय माझा अडळसे हा तमाम मजला या मरणाची तमाम मजला या मरणाची तमाम मजला या मरणाची तमाम मजला या मरणाची समरांगणी मी गाविन शौर्या समरांगणी मी गाविन शौर्या कसले लांछन या मरणाला कसले लांछन या मरणाला निश्चय माझा अडळसे हा निश्चय माझा अडळसे हा तमाम मजला या मरणाची तमाम मजला या मरणाची तमाम मजला या मरणाची तमाम मजला या मरणाची समरांगणी मी दाविन शौर्या समरांगणी मी दाविन शौर्या कसले लांछन या मरणाला कसले लांछन या मरणाला निश्चय माझा अडळसे हा निश्चय माझा अडळसे हा नमविल ना कधी माता समरा नमविल ना कधी माता समरा निश्चय माझा अडळसे हा निश्चय माझा अडळसे हा निश्चय माझा निश्चय माझा अडळसे हा चल कोण कोणाला
मृत्यूदंड देतो ते समजण्यात येईल तुला. चल हो म्हणाला तयार. पाहिलंस दुष्टा या समशेरीचा पराक्रम, पण निशस्त्रावर वार करण्याची आमच्या गुरुची शिकवण नाही. चल उचल ती तलवार आणि कर वार. शिपाई पकडा या हरामखोराला. दुष्टा नागवर्मा, कप्तानी मला बंदी करतोस काय? हिंमत असेल तर माझ्या हातात तलवार दे व मला वीराचं मरण दे, त्यापेक्षा तू तरी मर. ओरड, मोठ्याने ओरड. एकदा तू माझ्या हातून जिवंत सुटलास, आता पाहतो तुला कुठला संन्याशी सोडवायला येतो तो. काय ग हे फटाकडी, त्या दिवशी तूच ना आम्हाला मदिरे बरोबर गुंगीचं औषध देऊन बेहोश केला होतास. आता तुम्हा दोघांना राज दरबारात नेऊन तुमचे हाल हाल करून तुम्हाला मृत्यूदंड देतो. का सरपा? जास्त हुशारी करू नकोस, नाहीतर इथंच तुझ्या सुंदर देहाची कत्तल करून कोल्हे पुत्रांना मेजवानी घालेल. शिपाई पाहताय काय? घेऊन चला या हरामखोराला. सोड सोड जरा नमस, सोड माझा हात, सोड माझा हात, सोड. काय करू रे, नुसती आग आग होते अंगाची. माझा विशाल आणि त्याची प्रिया नलिनी, हिला या नागवर्माने बंदीवान केली. ही वार्ता आणणाऱ्या सरदाराची मी मान शाटली असती, पण त्यावेळी मी संयम पाळला. एक रणधुंदर तलवार बहादर जंजीराला हार पत्कराला लावणाऱ्या आमच्या बंधुराजांना बंदीवान. या वार्तेवर विश्वासच बसत नाही माझा. पण काही असो, अंगाची नुसती लाही लाही होते माझ्या. काही असो, त्या दुष्ट नागवर्माने कूटनीतीचा अवलंब करूनच जेरबंद केले असेल विशालला. नाहीतर आमचे बंधुराज सहजासहजी हार जाणार नव्हते त्या चंडाळाला. शिवाय, ओम नमः शिवाय. जय अलख निरंजन. कोणाचा बम भोले. आवाज एखाद्या साधू संत्यासाचा वाटतो, पण त्याचं या गुहेत काय काम? होय वत्सा, साधू संन्यासीच आहे मी. परंतु या डाकू जंजिराच्या गुहेत येण्याचं प्रयोजन तसंच आहे वत्सा. माझा परम शिष्य विशाल, माझी शिष्या नलिनी ह्या नागवर्माने त्याचा कुटील नीतीने जेरबंद करून ठेवलं आहे. म्हणजे आमचे विशालचे तुम्ही गुरुदेव, ज्यांनी संकट काळी आमच्या बंधूचे रक्षण केले. धन्य आहात तुम्ही गुरुदेव, धन्य आहात. उठ बसता, असा सद्गतीत होऊ नकोस. मला माहीत आहे तू विशालचा ज्येष्ठ बंधू अक्रान आहे. गुरुदेव, आणि मी सुद्धा तुझ्या सामर्थ्याची जाणीव केलेली आहे. परंतु सामर्थ्य म्हणजे सर्व काही नाही. काही गोष्टी साध्य करण्यासाठी अंगी चिकाटी व धैर्य असावं लागतं. चल, या शुभ कार्याला विलंब लावू नकोस. माझा तुला आशीर्वाद आहे. तुमच्या आगमनापूर्वी मी त्या तयारीला लागलो. जय अलख निरंजन. बम बम भोले. याच गुहेत त्या डाकू जंजिराने आमचे सारे धनकोश आणि शस्त्रागार लपवून ठेवले आहेत. अलबत कालनाथ, तो पहा आमच्याकडे कुणीतरी पाठमोरा उभा आहे. चल, प्रथम आपण त्याचाच समाचार घेऊ. ए, कोण आहेस तू? ए उपटसुंबा, कोण आहेस तू? असा एकटाक आमच्याकडे काय बघतोस? कोण आहेस तू?
तुमचा काळ शिकार शोधण्यासाठी आताच बाहेर पडणार होतो, तोच म्हणून शिकार चालत आली. म्हणजे डाकू जंजिरा म्हणतात तो तूच का? होय, जंजिराच्या रूपानं घेतलेला तुमचा कर्दन काळ. प्रथम आम्हाला हे सांग, आमच्या राज्यातून लुटून आणलेले सारे धनकोश आणि शस्त्रागार कुठे ठेवले आहेत? तुमचं धन आणि तुमची शस्त्रास्त्रे तुम्हाला यमाच्या दरबारात पाठवून दिल्यानंतरच ती तुमच्या दृष्टीत पडली. ए जंजिरा, आम्हाला तू कच्च्या गुरुचे चेले समजू नकोस. तुझ्याशी 2 हात करूनच आम्ही ते धन आणि शस्त्रास्त्रे मिळवू. असं काय? मग तुम्हा एकट्या बरोबर नाही तर तुम्हा दोघा बरोबर लढण्यास तयार आहे मी. तर मग सांभाळ. पळाला पळपुटा कुठला, पण लक्षात ठेव, तुझाही असाच मुरडा पडेल. तो क्षण माझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षण ठरेल. हा नाग वर्माला कुटील डाव सांगणारा त्याचा सेनापती भैरव, दुसरा कालनाथाचा पुत्र नागनाथ तो पळाला. कालनाथ उगाच सोडला तुम्ही त्याला. सरदार, तुमचा आदेश असेल तर त्याचा पाठलाग करून त्याला आताच घेऊन येतो. नको, त्याला नंतर पाहू. अगोदर हे प्रेत नागवर्माकडे पाठवून दे. त्या दृष्टाला आमच्या पराक्रमाची जाणीव होऊ दे. बरं. तुमच्याचमुळे आमचा एक शूर सेनापती भैरवनाथाला आम्हाला मुकावं लागलं. त्या वाघदरीच्या गुहेत तुमचा आणखी साथीदार कोण आहे? बोल, त्या साथीदाराचं खरं नाव काय ते सांगा. नाही तर तुझ्या देहाची चामडी सोलून काढतो. नागवर्मा काळा सर्पा, तू माझ्या देहाची चामडीच काय, तू माझे प्राण जरी घेतलेस तरी तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळणार नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर कसं मिळत नाही तेच पाहतो. बोल बोल हरामखोरा, बोल. तुझ्या सारख्या सुंदर फुलाला कुस्करून उपयोगाचा नाही. तुझ्या सारखी सुंदर स्त्री या राजाला दासी म्हणून उपयोगी पडेल. दुष्टा, जहरी नागा, तुझी ही आसुरी लालसा कधी पूर्ण होणार नाही. आमचा तो दुसरा साथीदार लवकरच इथं येऊन तुला यमसदनात पाठवणार आणि आमची इथून सुटका करून नेल्याशिवाय राहणार नाही. तुमचा साथीदार येईल तेव्हा येईल, पण त्यापूर्वी तुझ्या या प्रियकराचे काय हाल करतो ते पाहत राहा. कालनाथ, जा आत लोहशालेमधून लोह भट्टीतून 2 ताकत्या सळ्या घेऊन ये. या हरामखोराचे डोळे फोडून याची मस्ती जिरवूया. मग आपोआपच त्यांच्या तोंडून त्यांच्या खऱ्या साथीदाराचं खरं नाव काय ते बाहेर पडेल. कशी आज्ञा पिताश्री. बोल कावट्या, आमच्या सेनापती भैरवनाथाला कंठस्नान घालणारा तुझा तो दुसरा साथीदार कोण? बोल, नाही तर या तप्त्या सळ्या तुझ्या डोळ्यात खुपसून तुझे दोन्ही डोळे बाहेर काढतो. कर्दन काय आहे तो तुझा? या क्षणी तो इथे येईल आणि तुझी मगापासून वळवत असलेली जीभ बाहेर काढून त्या भैरवनाथाच्या भेटीसाठी यमसदनी पाठवी. जय काली माता. बराच सापडलाच झैरी नागा. गेले 1 तप त्या वाघदरीच्या गुहेत वास्तव करून त्या काली मातेची मी आराधना करत होते. ती आज आराधना माझी पूर्ण झाली. चल हो युद्धाला तयार. अच्छा, म्हणजे आमच्या सेनापती भैरवला कंठस्नान घालणारा तूच काय तो जंजिरा? सेनापती भैरवनाथाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आमची ही तलवार सळसळते आहे. आक्रांत तू? होय पाप्या, हा एक तप आक्रांत
जंगिरा बनून त्या वाघदरीच्या गुहेत वावरत होता का तर तुझ्यासाठी नराधमा. तुझा तर त्या डाकू जंगिराने अपहरण करून मला मारून टाकलं असा तुझा समज झाला होता नाही. तू जंगिराच्या तरुण पुत्राचा कपटाने वध केला होतास. त्याचा सूड घेण्यासाठी मला पळून नेलं त्यांनी. म्हणजे आता तुझ्या पापाचे पूर्ण घडे भरलेत. जगातील कोणतीही शक्ती तुला वाचवायला येणार नाही. चल हो मरणाला तयार. मेलो मेलो. थांब, पळतो कुठे? थांब दादा, ती माझी शिकार आहे. मलाही माझ्या मातोश्रीच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे. कांदात संभाळ हाताला. आता आमच्या मातोश्रीच्या आत्म्याला शांती लाभेल. आम्हाला क्षमा करा, आम्हाला मारू नका. उठा शिपायानो, असे घाबरू नका. तुम्हाला आम्ही जीवदान दिलंय कारण तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं. राजाची आज्ञा पाळणे हे शिपायाचा धर्म असतो, मग तो राजा कसाही असो. अकरान महाराज की जय. युवराज विशाल महाराज की जय. शाबास शिपायांनो, अगदी योग्य घोषणा केली तुम्ही. एका महापाप्याचा विनाश करण्यासाठी एका सत्वशील राजाचा डाकू जंजिरा बनला आणि एका महापाप्याच्या न्यायवर्माच्या विनाशाबरोबरच डाकू जंजिरा संपला आणि आक्रांताचा पुनर्जन्म झाला. आक्रांत विशाल जिंदाबादचा जयघोष करा. आक्रांत महाराज की जय. युवराज विशाल महाराज की जय. तुक्या भुक्या या महापातक्याची प्रेते शवानगरात ठेवून टाका. चला. जशी आज्ञा जशी आज्ञा महाराज. पिताजी, आजच्या या सुवर्णक्षणी आमचे गुरुदेव असायला हवे होते. ओम नमः शिवाय. जय अलख निरंजन. बम बम भोले. गुरुदेव, आपण नाव काढता क्षणी हजर. उठ वत्सा, उठा वत्सानो. गुरुदेव, माझा हा ज्येष्ठ पुत्र आक्रांत या राज्याचा भावी सम्राट आणि हा कनिष्ठ पुत्र युवराज प्रधानपद सांभाळेल अशी मी खात्री बाळगतो. आणि ही त्यांची प्रिया जंगिणी. जंगिनी नाही बाबा, फक्त नलिनी. तुझं धैर्य आणि पराक्रम पाहून मला तुझं खूप कौतुक वाटतं. आज मी तुझा हात माझ्या विशालच्या हातात देऊन या राजाची भावी सून म्हणून स्वीकार करतो. आयुष्यमान भव. ओम नमः शिवाय. सत्याचा वाली परमेश्वर. सत्याचा वाली परमेश्वर. सत्याचा वाली परमेश्वर. सत्याचा वाली परमेश्वर. दीन जनाचा तो आधार. दीन जनाचा तो आधार. सत्याचा वाली परमेश्वर. सत्याचा वाली परमेश्वर. सत्याचा वाली परमेश्वर.
हरण्याचिंता धाव घेई प्रभू हरण्याचिंता सत्याचा वाली परमेश्वर सत्याचा वाली परमेश्वर सत्याचा वाली परमेश्वर हे दूर करोनी दुःख दैन हे दूर करोनी सकल जगाचा वारी भार सकल जगाचा वारी भार सत्याचा वाली परमेश्वर सत्याचा वाली परमेश्वर सत्याचा